सरळ म्हणजे वर वरती पाहताना अगदी साध्या सरळ गोष्टी जशा दिसतात. हा हा. याचं काही भाषांतर याचं भाषांतर केलं तर अगदी साधं सरळ आहे. पण याच्यामध्ये इतका खोल अर्थ आहे, हे म्हणजे पहिल्यांदा लक्षात आलेलं आहे आणि तो तुम्ही आणून दिला लक्षात. भाषांतर पुस्तकामध्ये पण आहे. ते एक म्हणजे ट्रान्सलेशन आहे फक्त. हो. पण त्याच्या मागे इतकी परंपरा आहे या गोष्टीची. एक गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून आहे, दुसरी तिसऱ्यावर आहे. याचा उलगडा असं करायला गेल्यानंतर आणखी किती किती गोष्टी सापडतात त्याच्यामध्ये, बरोबर. हे लक्षात आलं. धम्माचा अभ्यास आणि हे संशोधन आहे. हो, हे त्यातून लक्षात बोला बोला, पुढे बोला. तर याच्या संदर्भात एक म्हणजे एक गोष्ट म्हणजे माझ्या लक्षात आहे, तुमच्या लक्षात असेल का माहित नाही. आपलं जेव्हा एक शिबिर आपण वर्ग घेत होतो शेंडीला. हा 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 शेंडीला आपले वर्ग घेतलेले त्याच्या अगोदर आपण. हा हा ते एकदा आपण असंच चाललो होतो. हा हा. ते गवत वगैरे वाळलेलं होतं, उन्हाळ्याचे दिवस असतील बहुतेक. हम्म. तर ते म्हणजे तुम्ही जे शूज घातले होते, सॉक्स, मोजे, हा तर त्या मोज्यामध्ये ना असे कुसळ अडकलेले होते. हा हा आणि म्हणजे मी असं गमतीने म्हटलं आपण, आणि त्या दिवशी आपण मला वाटतं बहुतेक हा विषय घेतला पण होता. हा आता हा. मी म्हटलं होतं कुसळच उपसंपदा. तर म्हणजे तर म्हणजे आपल्याला कुसळाची प्राप्ती झाली. हा. तर तर तुम्ही म्हणजे असं काही त्याला प्रतिक्रिया दिली नाही, म्हणजे माझ्या लक्षात आलं की आपण काहीतरी चुकीचं बोलतोय. ऍक्च्युली ठीक गंमत आहे. गंमत करणं माझा उद्देश नव्हता तो. हा नाही, म्हणजे ठीक आहे. धर्म माझ्या लक्षात नाही हा मुद्दा, पण तो तुम्ही हा लक्षात आणून दिला तर ते काय म्हणतात, शब्दकोटी म्हणू शकतो आपण याला. कारण हा 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 कुसळ आणि कुशल फार हम्म. थोडं अंतर आहे त्याच्यामध्ये, पण त्याचा अर्थ एकदम वेगळा आहे. कुसळ. छान छान. छान आज छान. आज खूप आज खूप बरं वाटलं, म्हणजे एवढ्या त्याच्यामध्ये एवढं खोलात जाता येतं असं. सखोल असं स्पष्टीकरण. हो हो. हं, हं, हम्म. आणि याच्याशी एक गोष्ट शिवाचार्य लक्षात आली असेल की सती साधनेचा आणि सती साधनेचा थेट संबंध आहे याच्याशी. आणि खरंय. स्वचित्त परियोदपन हा एक खूप मोठा शब्द आहे. स्वतःच्या चित्ताची शुद्धीकरण. शुद्धी करणे. शुद्धीकरण. हा. परियोदपन म्हणजे शुद्धीकरण. आणि सगळं चित्तशुद्धी हा त्याच्यामध्येच आहे. हा हो, सर्व त्याच्यामध्ये आहे. हा, सर्व आहे. चित्तशुद्धी हाच मुख्य विषय आहे बुद्ध धर्माचा. हम्म. हम्म. कारण चित्त हे दुःखाचं कारण आहे. आणि सचित परियोदपन. हा दुःख ही खरं. आपली समस्या आहे. डिस्टर्बन्स, सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स. आणि त्या डिस्टर्बन्स मधून बाकीचे आजार. लोभ आणि द्वेष. हा, लोभ आणि द्वेष. चित्तातलं द्वंद्व आहे ते, संघर्ष आहे. हम्म. हे पाहिजे आणि ते नको, पाहिजे आणि नकोचा संघर्ष आहे. आय वॉन्ट, आय डोंट वॉन्ट. आणि तो आय आहे परत, त्याच्यामध्ये आय पण आहे सुप्त याच्यामध्ये. मला हे नको, मला हे पाहिजे. तो मी हा सेंट्रल पॉइंट आहे परत. पाहिजे नको हा मनोधम्म आहे. परंतु मला पाहिजे मला नको हा जो मी आहे, ती तृष्णा आहे. आता हा परत वेगळा आणखीन खोलात, जेवढं आता खोलात खोलात जायचं म्हणलं, समुद्राच्या तळाशी जायचं. जावं, समुद्राच्या तळाशी जाईपर्यंत दम धरता आला पाहिजे, दम आपला टिकला पाहिजे. आणि हा बौद्धिक दम, थोडासा बौद्धिक दम पण आहे. कारण याच्यात कसं आहे की ते धागा सोडायचा नाही. संशोधन हा मुद्दा असा असतो, शेवटपर्यंत तो धागा सोडायचा नाही. नाहीतर ते कधी कधी काय होतं, काय डोकेदुखी आहे, आणखीन किती केस काढायचा, आणखीन किती खोलात जायचं, तर माणूस
त्या कसं ज्याला पोहता येत नाही तो सागरामध्ये गटांगळा खाणार, तसं ज्याला शोध घेता येत नाही, पुढे जाता येत नाही, तो मध्येच गटांगळा खायला सुरुवात होतो आणि मग मागे फिरतो. जाऊ दे, नको एवढं कुणी सांगितलंय करायला, पण ते केल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत. जीवनातला प्रश्न एवढं सगळं केलं, बुद्धत्व हे काही सोपी गोष्ट नसेल ना. बुद्धाला जी प्राप्ती झाली, दुःख मुक्ती, निब्बाण, आता जे करायचं ते केलं, आता करायचं काही बाकी नाही, असं म्हणणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आपलं जीवन संपुष्टात येतं तरी बरंच काय करायचं बाकी आहे असंच वाटत राहतंय आपल्याला, आणि फार करायचं राहिलंय, फार करायचं राहिलंय. आणि बुद्ध 35व्या वर्षीच म्हणतात आता काय करायचं बाकी नाही, संपलं सगळं, जे करायचं ते केलं. आणि माणसं मारायला टेकली तरी म्हणतात फार करायचं राहिलं. हा बुद्धातला आणि सामान्य माणसातला फरक आहे. आपल्याला ते जमलं पाहिजे. नथिंग टू डू, नथिंग टू डू, नो हेअर टू गो, असं एक कोणाचं तरी स्टेटमेंट आहे, कोणाचं आहे मला माहिती नाही. नथिंग टू डू, नो हेअर टू गो. काही करायचं नाही आणि कुठं जायचं नाही, इथंच, हे ही पस्तिको या पहा आणि इथंच प्रश्न सोडा जागेवरच. आणि जाऊन जाऊन कुठं जाणार आहे, संपतच नाही ना ते. कारण एक प्रश्न सोडवला तर 10 प्रश्न उभे राहतात. काहीच करायचं नाही हे नैराश्यातून पण येऊ शकतं. काहीच करायचं नाही असं त्याचा प्रॅक्टिकल आता, हा म्हणजे आता त्याचा अर्थ आपण कसा घेतो नैराश्य. तर, हा म्हणजे तर जेव्हा ती प्राप्ती होते, प्राप्ती हं. झालेल्या माणसाचं ते स्टेटमेंट आहे. ज्यानं सगळं ज्याचं सगळं जीवनाचा उद्देश ज्यांनी साध्य केला, म्हणजे निर्वाण ज्यांनी प्राप्त केलं, निब्बाण ज्यांनी प्राप्त केलं, जो बुद्ध झालाय, तो म्हणतो आता काय करायचं बाकी, जो, कारण दुःखासाठी सगळी धडपड चालली होती ना, काहीतरी कमी आहे, काहीतरी उणीव आहे, काहीतरी करायचं राहिलेलं आहे, म्हणून तर सगळं काहीतरी करत राहावं लागतं. मग तेच त्यांचं जे काय आहे ना, की अनेक जाती संसारंग संधा विसंग निपिसंग, ते चांगली गाथा गाथा पाठ करून ठेवली पाहिजे. अनेक जाती संसारं संधा विस्तंग अनिबिसंग गहकारकं गवे संतो, आ, 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 अनेक जाती संसारं संधा विस्तंग अनिबिसंग गहकारकं गवे संतो दुःखा जाती पुनः पुनः. अनेक 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 जन्म ह्या संसारामध्ये, म्हणजे या संस्कारित अस्तित्वामध्ये, या जीवनामध्ये अनेक अनेक जन्म मी पळतच राहिलो, तुझा शोध घेत घेत. कुणाचा? तुझा, म्हणजे त्या तृष्णेला म्हणतात, ते त्या माराला म्हणतात. तुझा शोध, कारण हे दुःख देणाऱ्याला म्हणतात, ते यातना निर्माण करणाऱ्याला म्हणतात, ते तुझा शोध. यातना कोण यातना देत याचा शोध घेत घेत, म्हणजे अनेक अनेक जन्म मी भटकतच राहिलो, आणि पुन्हा पुन्हा जन्म दुःखदायक झाला. म्हणजे जेवढे जन्म घेतले झाले ते सगळं दुःखा जाती पुन्हा 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 जन्म हा दुःखदायकच झाला. कशामध्ये? तुझा शोध घेता घेता. आणि एकदाचा शोध लागला, एकदाचा शोध लागला, दुःखाचं मूळ कळालं आणि दुःखाचं उच्चाटन झालं, शोध लागला. मग ते म्हणतात गहकारक, हे हे घर निर्माण करणाऱ्या, म्हणजे हे अस्तित्व निर्माण करणाऱ्या, म्हणजे तृष्णेला म्हणतात. ते दिठ्ठोसी, पाहिलं आता, आता ते पाहिलं, सापडला.
काय तो युरोका 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 युरेकावाला कोण आहे तो? युरेका युरेका हा, आर्किमिडीज. 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 हा, सापडलं सापडलं ते सापडलं म्हणजे ते काय साधी गोष्ट नाही. त्याच्या पाठीमागे त्याने किती प्रयोग केले असतील, अं, किती वेळ दिला, किती कष्ट घेतले, किती आणि नैराश्य तो पण सहन केलं, किती म्हणजे त्याच्या सगळं म्हणजे आयुष्यभरात त्याला जे काही त्रास झाला ते शोधण्यामध्ये, तर तिथं ते त्याला इतका आनंद झाला, सापडलं, मूळ कपडे न सापडलं. घालताच पळाला तो. हा, सापडलं, साधी गोष्ट नाही ती. तसं हे दिठोसी, गहकारक दिठोसी, घर करणारा, आता तुला मी पाहिलं, पुन्हा गेहंग न काहसी, परत तू आता घर बनवणार नाही. सब्बा ते फासुका भग्गा, तुझे सगळे तुझ्या फासळ्या म्हणजे त्या काय छपराचे जे हे असतात ना त्या आड्याला आणि खाली असं हे केलेल्या त्या वासे आणि स्तंभ. वासे वासे वासे. बांबू हा, बांबू. नाही, हा म्हणजे वासे, त्याला विशिष्ट शब्द आहेत. छप्पराचं वरचं आडं असतं आणि त्याला असं म्हणजे असं आडं असतं आणि त्याला असं फासळ्या असतात आणि त्याला ते खाली त्याला ते स्तंभ स्तंभ. स्तंभ असतो, त्याला काय मेढ, मेढ 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 हं. मेढ म्हणतात त्याला. खांब. खांब. तर त्या खांबावर ते आडं असतं आणि आडवेपणाचे हे असतात, ते लावलेले असतात त्या, ते बांबू काय असेल ते, लगम. आणि त्याच्यावर ते फासळ्या असते हे चिकटवलेलं असतं, ते लावलेलं बांधलेले असतात आणि त्याचं ते छप्पर बनतात. हे छप्पराची कारण त्या काळात छप्परच होतं. त्या काळामध्ये आता बुद्ध किंवा त्यांचे लोक जे राहतात ते जंगलामध्ये राहत होते आणि जंगलात ती घरं कशी असतील, ती अशा टाईपची असतील, म्हणून त्यांनी ती उपमा तीच दिलेली आहे. आजच्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो, तो तुझा स्लॅब उखडून टाकला, तुझे बीमे उखडले, तुझे पिलर उखडले, सगळं तुझं फाउंडेशनच काढून टाकलं आणि तुझे गजे गजे म्हणजे आता भूकंप झाला. त्याने काय केलं, त्याने ते डायनामाइटच लावलं, ते निर्वाणाचा निपाण्याचा असं डायनामाइट लावून टाकलं का ते सगळंच कोसळलं खाली. जसं आता काही महापूर दाखवतात ना, वरच्या हिमालयाच्या त्या याच्यामध्ये उंच पर्वतामध्ये काही जी घरं लोकांनी अतिक्रमणामध्ये बांधलेली असतात, तर उत्तराखंड. ते पूर असे येतात, ते वरून खाली असे पाण्याचे प्रवाह असतात का तो प्रवाह त्या फाउंडेशन मध्येच घुसतो. ते फाउंडेशनची माती ते थोडं 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 काढत 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 ते फाउंडेशन ढिलं होऊन जातं आणि अख्खी बिल्डिंग कोसळते. तर आधुनिक याच्यामध्ये आपण असा विचार करतो, पण आता बुद्ध त्या परिस्थितीमध्ये होते म्हणून त्यांनी ते तसा विचार मांडलाय की तुझ्या आता सगळ्या फासळ्या जे आहेत त्या सगळे वासे भग्न करून टाकलेत. सब्बा ते फासुका भग्गा, गहकुटं विसंखितं. गहकुट म्हणजे ते आढ, वरचं जे आढ आहे ते सगळं विसंखित म्हणजे खतम करून कोसळत. कारण सगळं सगळेच बंधनं तुटली. विसंखार गतं चित्तं, माझं जे चित्त आहे, जे हे सगळं लोभ द्वेष आणि सगळे तृष्णा निर्माण करतं, किंवा त्या चित्तामध्ये जी तृष्णा आहे, जे लोभ द्वेष आहे, ते विसंखार गतं म्हणजे ते संस्कार संपले. विसंखार विसंखार, संखाराच्या विरुद्ध विसंखार, संस्काराच्या विरुद्ध विसंस्कार. हा विरुद्धार्थाचा शब्द आहे. विसंखार गतं चित्तं, ते चित्त संस्कार मुक्त झालेलं आहे. तन्हानं खय मज्जगा, तन्हा म्हणजे तृष्णा, क्षय म्हणजे क्षय झालेला आहे, त्या तृष्णेचा क्षय झालेला आहे. म्हणून नथिंग टू डू, नो वेअर टू गो, आता काही करायचं बाकी नाही. आता बरोबर अर्थ लागेल त्याचा, नथिंग टू डूचा. ते नैराश्य नाही, तो आनंद आहे. तर ते शब्द आपल्याला योग्य वाटत नसतील तर आपल्याला ह्या शब्दांच्या भाषेत आपल्याला विचार करता येईल.
पिलर कोसळले, तर बीम हे कोसळले, स्लॅब कोसळला, फाउंडेशन फाउंडेशनच हलवलं सगळं. कारण ते दुःखाचं घर आहे, तृष्णेचं घर आहे. पण त्याचा याचा अर्थ आपण आपलं घर पाडायचं असं त्याचा अर्थ नाही. आपलं घर, हे घर म्हणजे आपलं अस्तित्व आहे, आपलं अस्तित्व आहे, आपलं जीवन आहे. आणि ह्याला पण परत दुसऱ्या टोकाला जायचं नाही. जसं तपस्येचं, ध्यानाचं आणि आहे ना ते आत्मक्लेशाचं दुसरं टोक. एक टोक हे काम सुखल्लिका अनुयोग आणि दुसरं टोक हे अत्त केलं मथानुयोग. आत्मक्लेशाच्या टोकाला जायचं नाही आणि तृष्णेला त्याला भरवत पण राहायचं नाही, त्याला फीड पण करत राहायचं नाही. आणि तृष्णा नष्ट करण्यासाठी आत्मक्लेश पण करायचे नाही. मध्यम मार्ग जो आहे तो जागृतीचाच आहे, तो सतीचा आहे. त्याच्यातून हे सगळं ढिलं होतं. हे ढिलं करण्याचं काम आहे. संस्कार हे बंधनच आहे ना. संस्कार हे बंधन आहे. संस्कार म्हणजे जे काहीतरी करायला लावतं त्याला संस्कार म्हणतात. क्रू म्हणजे करणे. संस्कार त्याच्यामध्ये कर आहे, क्रू आहे, करणं आहे. काहीतरी करणं कोण करतं? संस्कार. संस्कार म्हणजे ती अशी मानसिक प्रक्रिया जी कृतीला जन्म देते. म्हणजे बोलण्याला जन्म देते, शारीरिक कृतीला जन्म देते. सब्ब पापाचं अकरण म्हणजे ती कृती आहे. त्या कृतीला ती कृती आपोआप थांबली जाते. हॅलो हा, बोला. सर, हे जे अनेक जाती संस्कार हे जे काय काय? म्हणजे हे अनेक जाती संसारम, हा संखारम, हा, संसारम, हा, संखारम संखारम हा, हा, संसार. हा. तर हे जे आहे ना, हे या दोन गोष्टीसाठी म्हणजे मला असं वाटतं लागू पडतं. एक तर हे पुनर्जन्माच्या संदर्भात आहे, किंवा या जन्मात जे वारंवार गोष्टी जे घडतायत की जे करायला लावतात, तर ते करायला लावणार कोण आहे त्याच्या संदर्भात आहे. म- म्हणून मूळ मूळ सापडलं. आणि हा, बेस सापडला, मूळ सापडलं. एकदा मुळाशी हात घात, आपण म्हणतो ना, मुळाशी हात घातला का संपलं सगळं. कारण दिसताना हे पुन्हा मूळ उखडलं की झाड पडलं. हं. दिसताना हे पुनर्जन्मासारखं दिसतं, पण ते तसं नसावं हे दिसतं नाही तर दिसतं चालू. नाही तर दिसतं नाही, तसंच आहे ते. परंतु कसं आहे, हे पुनर्जन्म ही मानण्याची न मानण्याची गोष्ट नाही. ज्याला हा जन्म कळतो त्यालाच पूर्वजन्म पुढचं हे कळतं, असं माझं हे आहे, हं, हं. म्हणणं आहे. पण बरोबर आपण बरोबर. तसं, पण हा प्रांतच वेगळा आहे. हे जे संशोधनाचा हा प्रांतच वेगळा आहे. हा व्यवहारातलं, व्यावहारिक याच्यातून आपल्याला कुठे जन्म पुनर्जन्म दिसणार नाही, पुढचा आणि मागचा जन्म दिसणार नाही व्यवहारात बाहेर. कारण ती डोळ्याला दिसण्याची गोष्टच नाही, ती इंद्रियजन्य गोष्ट नाही. हं, इंद्रियांना ती जाणवणारी गोष्ट नाही, पूर्वजन्म पुढचा जन्म, पुनर्भव. बरोबर आणि बरोबर. ह्या गोष्टी हं. इंद्रियांच्या जाणीवेतल्या गोष्टी नाहीत, ह्या सतीच्या गोष्टी आहेत, ह्या जागृतीच्या गोष्टी आहेत. म्हणून बुद्धाला संपूर्ण जागृती म्हटलेलं आहे. ते जागृतीमुळंच हे सगळं फासळ्या मिसळ्या सगळं दिसलं, कळालं. ते हे आढेबिडे कोणाला कळणार? हे सत्य जागृतीलाच कळणार आहे. कारण हे बाहेर काहीच दिसत नाही ना. आता आपलं बघा, आपलं आपलं हे पण पाठीचा कणा आणि बरगड्या वगैरे ते झोपडी सारखंच आहे थोडस. म्हणजे थोडस. ते ह्याच्यामध्ये अजिंठ्याच्या लेण्यामध्ये पण ते वरची जी डिझाईन जी आहे ना, हा. ती त्याच्यासारखीच आहे. वरचे वरचं छतचे. चार पायाचे किंवा ते प्राणी बघा तुम्ही, त्यांचे पाय म्हणजे त्यांचे हे आहेत ना, पिलर्स. पिलर आहेत. पण आता मुवमेंट आहे, त्याच्यामध्ये मुवमेंट आहे. पण आता हे चालतं घर आहे, हे हे म्हणजे चालतं घरच आहे. जीवन म्हणजे चालतं घर आहे, है ना. तर ते त्यांचे प्राण्यांचं बघा, प्राण्यांची पाठ जी असते ते आड्यासारखंच आहे.
आणि त्यांचे जे बरगडे आहेत ते फासळ्यासारखंच आहे. ते त्या फासळ्या ह्या याच्यासारखंच आहे, त्या काय म्हणतात झोपडीच्या त्या हम्म. झोपडीचे काय म्हणतात ते शब्द पटकन लक्षात येत नाही तो. म्हणजे वरचं आडं वाशे लक्षात येतं, त्याचे खांब लक्षात येतात, आणि त्याचे जे आडवं वाशे वासे, वाशेच हम्म. वासे वासे शब्द आहेत त्याला. तर त्या त्या प्राण्याचा जो वरच्या पाठीचा काना जो येतो ते आड्यासारखाच आहे, आणि त्याच्या ज्या फासळ्या आहेत ते ह्या वाशासारख्याच आहेत, आणि त्याचे जे पाय आहेत ते पिलर सारखेच आहेत. फक्त तो प्राणी असल्यामुळे त्याचे पिलर पळत राहतात, आणि त्याच्याबरोबर ते वासे आणि आडे ते सगळं ते पळत राहते. आता आपण डेव्हलप झालेले प्राणी आहोत. माणूस म्हणजे डेव्हलप झालेला प्राणी, विकसित उत्क्रांतीच्या याच्यामध्ये तो डेव्हलप झालाय, त्याला बुद्धी आली. 4 पायाचा तो 2 पायावर आला, पण कृती तीच आहे. ते प्राणी 4 पायावर पळतात, आपल्यापेक्षा वेगात पळतात त्याच्यामुळे, कारण त्यांना जंप मारता येते. माणूस 4 पायाचा 2 पायावर आला, पण तेवढा तो दुर्बल पण झाला, कारण सगळ्यात जास्त घाबरणारा प्राणी हा माणूसच आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त दुःखी तोच आहे. म्हणून दुःखमुक्तीची ओढ त्यालाच जास्त आहे, आणि म्हणून त्याच्या ह्याचा पण विकास झालेला आहे. याला तेच काम आहे, डोक्याला, मेंदूला प्रश्न सोडवणं आणि प्रश्न सोडवणं आणि प्रश्न वाढवत राहणं. भान नसल्यामुळे प्रश्न वाढवत राहायचं पण काम चालतं, कॉम्प्लिकेटेड. आता आता ह्या माहिती तंत्रज्ञानामध्ये आणि ह्या AI मध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आता फार लोकांना वाटतं का फार ज्ञान असं हे झालंय, मोकळं झालंय. परंतु आता ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये तर काही लोक म्हणतात ती बेकारी वाढण्याचं पण लक्षण आहे. कारण जे ज्ञान कॉम्प्युटर किंवा आता हे तंत्रज्ञान जे ज्ञान तुम्हाला रेडीमेड देईल, तर माणसाला काय काम राहत, काय काम राहणार आहे. आणि जर काम नसेल माणसाला तर ते बेकार होणार आहे. म्हणजे माहिती तंत्रज्ञानामध्ये अनेक जण बेकार होत चाललेले आहेत. आता साधी गोष्ट, तुमच्या कन्स्ट्रक्शन लाईन घ्या. तुमच्या कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये इतके मशिनरी आलेले आहेत का ज्या गोष्टी पूर्वी लेबर करायचे, त्या सगळ्या गोष्टी आता हे करतात, मशिनी करतात. मग त्या लेबरांचं काय झालं, बेकार झाले ते. तुमचे आता कॉम्प्युटर आलं. आता जेव्हा मी बँकेत होतो तेव्हा ज्या युनियन, 2 युनियन होत्या मुख्य. ते एक कम्युनिस्टांची होती, दुसरी ही यांची होती, म्हणजे ब्राह्मणी वर्चस्व असलेली. नोबो नोबो त्याला म्हणायचे. तर ही नोबो जी आहे, ही जी दुसरी युनियन आहे, ती ह्या कॉम्प्युटरायझेशनला विरोध करायची. तर कॉम्प्युटर, कारण त्यांना ते कळायला लागलं होतं, आधी त्यांनाच कळतं. एक लक्ष हे पण लक्षात घेतलं पाहिजे, आधी त्यांच्याच लक्षात येतं ते धोका काय आहे, फायदा काय आहे. तर त्यांच्या ते ते म्हणाले की नाही नाही, कॉम्प्युटरायझेशन नाही आलं पाहिजे बँकेमध्ये, कुठंच नाही आलं पाहिजे, म्हणून कॉम्प्युटरायझेशनला विरोध करायचे. आणि त्याला कॉम्प्युटर हा थोडा म्हणजे मायनर याच्यात होता तो, तोपर्यंत तेवढा इतका सोपा झाला नव्हता. आता कॉम्प्युटर खिशात आला, तुमचा मोबाईल हा कॉम्प्युटरचं छोटं रूप आहे एक प्रकारे. तर ते आता त्याला त्याला कॉम्प्युटरला विरोध ते का करायचे, तर कॉम्प्युटर जर आला तर काम करणारे जे हात आहेत ते बेकार होतील. आणि आता तसंच झालं. त्यांनी किती विरोध केला तर तो जगातला रेटा आहे तो, माहिती तंत्रज्ञानाचा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा तो जगातला जो रेटा आहे, त्याने सगळं जग व्यापलेलं आहे, आणि अजून व्यापत जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये जी माणसं काम करतात,
त्या काम करणाऱ्या हातांना कामच राहिलं नाही, तर बेकारीच वाढणार. आणि ते तसंच झालं. आणि आता तर असंही दिसतंय की समजा आता मी बँकेचंच उदाहरण देतो परत. बँकेमध्ये जे कॉम्प्युटरायझेशन झालेलं आहे, तर जिथं 10 माणसं काम करायची, त्या जागी 2-3च माणसं काम करतात. कारण ते सगळं सगळं आता सगळ्या एंट्रीज आणि सगळे स्टेटमेंट आणि सगळं तुमचं काय म्हणतात ते कॅश बुक आणि ते सगळे स्टेटमेंट ते याच्यावर कॉम्प्युटरवर डायरेक्ट हे होतात, तयार होतात. जे आम्हाला मॅन्युअली करावं लागायचं, जे जी माणसं जे कर्मचारी मॅन्युअली करतात, सगळं हाताने करतात, ते सगळं कॉम्प्युटरमध्ये झालं. तर मग त्याच्यामुळे झालंय काय, की माणसं तर कमी झाली याच्यातली, बँकेतली माणसं कमी झाली, परंतु जी कॉम्प्युटरवर काम करणार आहेत त्यांच्यावरचा लोड वाढलेला आहे. म्हणून काही आता लोक वैतागलेले असतात, कारण कामाचा तो लोड वाढलाय. जरी ते कॉम्प्युटर ते पेलवत असलं, सगळं करत असलं काम, तरी करणारा हा जो माणूस आहे याच्यावरच पण ते हे वाढले ना, जबाबदारी वाढली ना. तर असं हे आहे. तर मशिनरीच्या क्षेत्रामध्ये, कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये, बँकिंग फील्डमध्ये, तुमच्या सगळ्या याच्यामध्ये जे आहे बेकारीचं जे प्रमाण वाढलेलं आहे, त्याचं हे पण एक कारण आहे. तर ह्याच्यातून हा, आणि त्या प्रमाणात लोकांचे पगार पण वाढलेत, म्हणजे ते आयुष पण वाढले, म्हणजे काम सुखल्लिका आणि योग, तर ते टोकात आणखीन स्ट्रॉंग होत चाललंय लोकांचं. दुसरीकडे लोकांना त्रास पण होत आहे, म्हणजे बेकार, म्हणजे गरीब जास्त गरीब होत जातात आणि श्रीमंत जास्त श्रीमंत होत जातात. ही पण दरी त्याच्यातून वाढत चाललेली आहे. इतके भयंकर परिणाम याच्यातून होतात. आता याच्यामध्ये याचा उपाय काय पुढे चालून, याच्यावरचा उपाय तर मला एकच दिसतो, म्हणजे माझ्या लोक लोकसंख्या कमी करणे. नाही नाही नाही. लोकसंख्या कमी होऊ शकत नाही. लोकसंख्या काय कमी करणार, तृष्णा काम करतच राहणार आहे. तृष्णेला असं आटोक्यात नाही आणू शकत मी. तर आणि लोकसंख्या कमी करायला पाहिजे कधीपासून चाललंय, नसबंदी कधीपासून सुरू झाली. जेव्हा लोकसंख्या समजा समजा उदाहरणार्थ समजा भारताचीच लोकसंख्या 50-60-70 कोटी असेल, तेव्हापासून नसबंदी सुरू झाली, आता 125 कोटीच्या वर गेली. 140च्या वर. हा, 140च्या वर आहे. हो, 140च्या वर. एक्झॅक्ट आकडा आपल्याला माहिती नाही, कारण हा. सगळी खाणेसुमारी काय म्हणतात ती नीट होत नाही. तो भाग वेगळाच आहे, सगळीच माणसं मोजली जात नाही. पण नसबंदी वगैरे हे कृत्रिम यांनी ते होणार नाही. पण तो त्याच्यावरचा उपाय मला दिसत नाही. मला उपाय याच्यावरचा दिसतो, माणूस जेवढा माणूस बनेल, म्हणजे माणूस जेवढा माणसात येईल, त्यातलं त्यातलं जे प्राणी पण जे आहे, जे जनावर पण आहे, त्यातलं जे त्यातलं जे त्यातली जी तृष्णा आहे, ती तृष्णा ती जास्त त्रासदायक आहे. ती जर कमी होत असतील, माणसं जर समंजस बनत असतील आणि मीपणातून कमी बाहेर येतील, सत्कार दृष्टीतून बाहेर येतील, तर ती एकमेकांना मदत पण करणार आहे, आणि त्यातून लोभ कमी होणार आहे. त्याच्यामुळे माणसात जर माणूस पण आला, माणसात जर माणुसकी निर्माण झाली, तर सुशिक्षित बेकारांना मदत करण्याचं काम, किंवा जे वंचित आहे, ज्यांना जे वंचित चांगला शब्द आहे, जे 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 ज्यांना म्हणजे जीवन जगणं कठीण झालेलं आहे, किंवा आणखीन काही त्रासात आहेत, ज्यांना मानसिक आधाराची गरज आहे, ज्यांना आर्थिक आधाराची गरज आहे, ज्यांना अं, उभं करण्याची गरज आहे, कोणत्या ना कोणत्या रूपाने ज्यांना उभं करण्याची गरज आहे, आधार देण्याची गरज आहे, तर ज्यांच्याकडं आहे ज्यांच्याकडं आहे त्यांनी नाहीवाल्यांना हेल्प केली पाहिजे. आणि ती माणुसकी जर निर्माण होत असेल,
पण माणूस कसा मी मध्ये प्रॉपर्टी हा पण ही पण तृष्णेचं हे आहे ना. त्या प्रॉपर्टी मध्ये पण तृष्णेची मुळं दडलेली आहे. त्याच्यामुळे ज्यांच्याकडं करोडो रुपये पडून आहेत ते त्यांच्या तृष्णेमुळे पडून आहेत त्याचा ते उपयोगही करत नाहीत. तर त्यांच्या ज्या पुढच्या पिढ्या त्याचा उपयोग करतात त्या बिघडूनही जातात. त्यांचे लाईफ वाया जातं, म्हणजे दिशाहीन होतंय. कारण सगळं आयतं मिळतं ना, मग करण्यासारखं काय? ते पण सुशिक्षित बेकारासारखीच अवस्था दिसते मला ती. धनाढ्य बेकार असं त्याला आपण म्हणू शकतो. की ज्यांच्याकडे ऑलरेडी धन आहे त्यांना जर करायलाच काही नाही तर मग ते काय करणार आहेत? आहे त्या धनाचा वाटेल तसा उपयोग करायचा. दुसरं काय तर? म्हणजे ते माणसात नाही राहत. हे माणसामध्ये राहत नाहीत ही लोक. तर मला वाटतं हा जागृतीचा प्रचार, सतीचा प्रचार म्हणजे धम्म प्रचार आणि बाबासाहेबांच्या धोरणांचा प्रचार हेच एकमेव त्याच्यावर, हाच एकमेव उपाय दिसतो. आता जेव्हा हे लक्षात येईल जगाच्या तेव्हा येईल. सध्या आपल्या लक्षात आलं तर आपल्याला ती गोष्ट नेटानं पुढे नेता आली पाहिजे. आणि काही गोष्टी प्रॅक्टिकली पण करता आल्या पाहिजे बरं का. एक्सपेरिमेंट करायचं आपल्या आपल्या ह्याच्यात. कारण कसं आहे की नुसतं तत्वज्ञान बोलून चालत नाही. तत्वज्ञान बोलून चालत नाही, तर प्रॅक्टिकली काय करता हे पण महत्वाचं आहे. आणि मला वाटतं ही आनंद देणारी गोष्ट आहे. धरून ठेवण्यात काही आनंद नाही, सोडण्यात आनंद आहे. म्हणून दानात आनंद आहे. कारण जे तुम्ही धरून ठेवलेलं आहे तीच तृष्णा आहे. आणि तृष्णा दुःखाचं मूळ आहे. हे लक्षात येत नाही, उलट येते. ज्याला वाटतं की नाही मी दिल्यावर माझ्याकडे काय राहील, नाही नाही, ते धरल्यावर तुझ्या दुःखात यातनांचं काय होईल हे पहा. सोडणं सोपं आहे, धरणं सोडणं अवघड आहे, धरणं सोपं आहे. आणि जे सोपं आहे त्याच्यातच यातना आहेत. म्हणून हे सोडणं हा पण, म्हणून दान 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 हे सोडणं आहे. दान म्हणजे देणं नाही. दान हे इकडून सोडणं आहे, तेव्हा तुम्ही देता. आतून सोडलं तर बाहेर देता येईल ना. नाही तर आतून धरलं बाहेर द्यायचा प्रयत्न करतो तर मग तो म्हणतो मी दिलं. ते म्हणतात ना, तो काही लोक दान देतात, देतात मोठं दान देतात, पण माझं नाव लिहा तिथं दगडावर कोरा माझं नाव, यांनी दिलं म्हणून, यांच्या हस्ते, यांच्यामुळं. तर ते देखावा. देखावा आहे तो. ॲडव्हर्टाईज. ऍड करायची, बरोबर आहे. धम्म आहे हा, बुद्ध धम्म. वाटतं तितकं सरळ नाही, नाही का? 5 मिनिट आहेत अजून. हे पण 40 मिनिटं संपत आले बघा. म्हणजे वेळ वेळ पण आपल्याला पुरत नाही. कारण ते सागर आहे. अजून तरी आपण एका ठराविक चाकोरीतच विचार करतोय. किती लोक उपस्थित आहे तिथे? सहा, एक दोन, आता एक दोन परत आले नाही, जॉईन नाही झाले. तर 8 लोक आहोत आपण पहिल्यापासून. आता 6 आहेत. आधी 8-9 लोक होते. तर बुद्ध धम्म हा तृष्णेतून मुक्त होण्यासाठीच आहे. दुसरं काहीच काम नाही. पण ते तेवढं तेवढं सरळ आहे, कारण ती तृष्णा दिसतच नाही. ती तृष्णा दिसतच नाही. जसं बुद्धाला वाटलं पाहिलं तुला मी, तसं आपण त्याला पाहिलं नाही ना अजून. आपण तिला पाहिलंच नाही तर तिच्यातून बाहेर पडणार कसं? सुटका कशी होणार? आणि ते पाहण्यासाठी आपली जागृतीची कार्यशाळा असते. आपला शब्द फार समर्पक वाटायला लागला मला. जागृतीची कार्यशाळा म्हणजे ते हे कार्य कधी थांबणारच नाही. आणि आपली जागृतीची कार्यशाळा ही आपल्या कायेमध्ये आहे. म्हणून धम्मं कायेन पश्यति. ही कार्यशाळा बाहेर नाही. हे काय स्लॅब आणि पिलरच्या घरात नाही, ती बिल्डिंग मध्ये नाही, याच्यात आहे. हे चलती फिरती कार्यशाळा आहे. चालती बोलती कार्यशाळा. आपली आपली काया
म्हणजे चालती बोलती कार्यशाळा आहे, जागृतीची कार्यशाळा. कारण सतीचं काम हे निरंतर चालणारं काम आहे. म्हणून बोलताना बोलतोय याचं भान ठेवा, चालताना चालतोय याचं भान ठेवा, जाणीवांचं भान ठेवा, तुमच्या चित्ताचं भान ठेवा, विचारांचं भान ठेवा. चालती बोलती कार्यशाळा आणि 24 आवर चालणारी कार्यशाळा. 24 आवर. ही काय 40 मिनिटाची कार्यशाळा नाही आणि पुन्हा एक्सटेन्शन केलं म्हणून 80 मिनिटाची कार्यशाळा नाही. ही 24 आवर्स कार्यशाळा आहे. म्हणून हे न थांबणारं काम आहे आपल्यासाठी. आणि आपलं काम झालं तरी जगाचं काम आहे आपल्याकडे. जसं आता बुद्धाने करण्यासारखं काय राहिलं नाही, पण पुढं 45 जेवढे वर्ष आधी प्राप्तीला लागली त्याच्यापेक्षा जास्त वर्ष त्यांना प्रचाराला ती पुरली नाहीत परत. त्याच्यातून मग दुसरी माणसं तयार झाली आणि म्हणून आपल्यापर्यंत धम्म आला. मला तर धनच सापडल्यासारखं वाटतं. हा, धनच सापडले. मला धन सापडल्यासारखंच वाटतं आणि ते त्याचा आनंद मी रात्रंदिवस घेतो. अजून फार काम आहे शिल्लक, त्याच्यात मशगूल नाही राहायचं. आज बनतेजी लवकर गेले. हम्म. रेकॉर्डिंग चालू आहे आपलं, ऐकतील ते. सुनंदा घरात असून पण जॉईन नाही झाली. आणि अजून एक कोण गेलं, दिवसे आले होते तेही नाही आले. दिवसांना माहित नसेल परत जॉईन व्हायचं. आपण सूचना दिली होती ना, सूचना दिली होती. असं नाही म्हणजे ते काय आपल्याला काही दोष दोष नाही दाखवायचा आपल्याला. आपली ही चर्चा पण एक संधी असते आपल्यासाठी, असं मला म्हणायचंय. डिस्कशन ही पण ही संधी असते आणि त्या संधीचा पण आपण उपयोग केला पाहिजे. मला तर मी प्रॅक्टिस करताना मला काही ज्या गोष्टी लक्षात येत नाही ती चर्चेमध्ये आणि बोलताना लक्षात येत. अनेक गोष्टी मला असं चालता बोलता सापडलेल्या आहेत. व्यक्तिगत साधनेपेक्षा ही जी कम्युनिकेशन किंवा त्याला आपण काउन्सिलिंग म्हणतो किंवा बुद्धाने कल्याण मित्रता म्हटलंय, ही फार मोठी गोष्ट आहे. सर